हॅलो मैत्रिणींनो, पहिले तर आत येते मग तुमच्याशी बोलते. मी गेलेली मार्केटला. पहिले तर तुम्हा सगळ्यांना हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आता मी जाऊन आली मार्केटला इन द सेन्स मला जरा बँकेत जायचं होतं. बँकेचं थोडं काम होतं, ते करून आली. आणि येता येता थोडंसं किडूक सामान सुद्धा आणलंय, ते सुद्धा घेऊन आली. सामान म्हणजे हे राजसाठी आणलंय अच्चप्पम. राजला आवडतं ना, राजसाठी अच्चप्पम आणलंय. आणि साबुदाणे आणलेत 1 किलो. हर्षदचा उपवास असतो ना, आता गुरुवारी उपवास असतो हर्षदचा, त्यामुळे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे असं काही ना काहीतरी चालू असतं. त्यामुळे साबुदाणे आणून ठेवलेत. आणि ही आणली आहे थालीपीठ भाजणी. आता माझ्याकडची भाजणी संपली होती आणि मला हवी होती. ती कशाला हवी आहे ते तुम्हाला कळेलच. तर हे सगळं घेऊन आलेली आहे. बँकेचं काम झालंय. आता जरा बसते, पाणी पिते आणि चेंज वगैरे करते. तुमच्यासोबत शेअर करते एक छानशी रेसिपी. तर आज बरेच दिवसांनी करणार आहे मी ही रेसिपी. ऍक्च्युली आमच्याकडे ना, म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती 8-9 वर्षापूर्वी. हो ना राज? 8-9 वर्षापूर्वी म्हणजे मला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झालेला आणि मी अगदी म्हणजे बेडवरच होती. तर कामाला मग बाई ठेवलेली मी जेवणासाठी. म्हणजे सगळ्याच कामाला बाई ठेवलेली, पण जेवणासाठी एक काकू यायच्या. तर त्यांनी खूप छान जेवण बनवायच्या म्हणजे. आणि कधीतरी असं दुसऱ्याच्या हातचं खायला मिळालं का आपल्याला छानच वाटतं ना. तर तेव्हा म्हणजे माझं जरा तब्येतीमुळे मला असं करावं लागलेलं. तर त्या खूप छान जेवण बनवायच्या आणि त्यांनी एकदा ही रेसिपी केली होती आणि मला ती खूप जास्त आवडली. तर आज तुमच्यासोबत मी ती शेअर करते. आज मला खूप दिवसांनी आठवण झाली त्या रेसिपीची, कारण का फ्रीजमध्ये उरला होता एक कोबी आणि खूप मोठा कोबी होता. कोबीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला होता. मग म्हटलं आज आपण काहीतरी जरा एक वेगळी रेसिपी बनवूया कोबीची. आणि मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. तर आता मी पटापट आवरते, जरा घरातले कपडे घालते आणि मग तुम्हाला घेऊन जाते किचनमध्ये. चला, तर आता माझं चेंज वगैरे करून झालेलं आहे. तर आता मी स्वयंपाकाला लागते. तर कधी पण ना मी बाहेर मला जायचं असेल ना, म्हणजे संध्याकाळी मी बाहेर पडते ना स्टेशनला वगैरे जायला, तर मी काय करते, अर्ध प्रिपरेशन किंवा अर्ध्यापेक्षा जास्त प्रिपरेशन करून ठेवत असते. पण आज मला इथेच जायचं होतं, कारण का बँकेत जायचं होतं. आणि आमच्या इथे जवळच एक मार्केट बसतं. आमच्या इथे असं नाका आहे, तिथे सगळं मिळतं. पण मी स्टेशनला ह्यासाठी जाते की माझं वॉकिंग होतं, म्हणून मग मी स्टेशनला जात असे. नाही तर आम्हाला इथे घराच्या जवळ अगदी 5 मिनिटं चालत गेलं ना तर सगळं काही मिळतं. पण मी इथून न घेता स्टेशनला जाऊन घेते. स्टेशनला गेल्यावर जरा व्हरायटी वाढते, त्यामुळे मग तिथून बाकीच्या पण 4 वस्तू घेता येतात आणि अजून काही नवीन नवीन मार्केटमध्ये आलंय ते बघता येतं. त्यामुळे मग मी स्टेशनला जात असते आणि वॉकिंग सुद्धा होतं. हे मेन पर्पज आहे म्हणजे. तर जाण्याच्या आधी मी काय करते ना, असं प्रिपरेशन सगळं जेवणाचं करून ठेवत असते. कधी कधी पूर्ण स्वयंपाकच करून ठेवते, म्हणजे काय यायला उशीर झाला तरी चालेल. तर असं उशीर होणार असेल तर मी सगळ्या स्वयंपाकच करून जाते. आणि लवकर येणार असेल, पटकन यायचं असेल तर मग मी कुकर वगैरे लावून ठेवते, भाजी चिरून ठेवते. आल्यावर भाजी पटकन फोडणीला घातली का झालं. तर असं सगळं प्रिपरेशन असतं माझं. तर आता पण मी आज काय केलं ना, की कुकर माझा झालेला आहे. आज मी मुगाची आमटी आणि भात करणार आहे. आणि कोबीचं मी काय करणार आहे, तर कोबीचे मी मुटके बनवणार आहे. तर कोबीचे मुटके तुम्हाला बहुतेक जणांना माहिती असतील, पण मी स्वतः पर्सनली मी खूप कमी वेळा खाल्लेले आहेत. ऍक्च्युली मला आधी तर मला माहितीही नव्हते मुटके वगैरे हा प्रकार. माझ्या आईने वगैरे कधी केला नव्हता. आमच्या नातेवाईकांकडे सुद्धा मी कधी खाल्ला नव्हता हा प्रकार. पण त्या मी बोलली ना, त्या काकूच्या यायच्या ना स्वयंपाक करायला, त्यांनी छान बनवलेलं एकदा आणि मला ते खूप जास्त आवडले. तर त्यांनी ते मुटके खूप जास्त छान बनवलेले. त्यामुळे मग मी सुद्धा नंतर एकदा ट्राय केलेलं. त्या 3 ते 4 महिने आमच्याकडे होत्या जेवण बनवायला. त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे बनवायला लागलेली.
छान छान स्वयंपाक बनायच्या आणि जरा वेगळे पदार्थ आपल्याला खायला मिळतात ना. ब्राह्मणी पद्धतीचा स्वयंपाक असायचा, पण खूप छान बनवायच्या त्या. आणि कधीतरी वेगळं खायला चांगलंच वाटतं ना. तर ते मुटके मला विशेषतः त्यांचे आवडलेले, तर म्हटलं चला आज बनवूया. कोबी भाजी खायचा कंटाळा आलाय, तर आज कोबीचे मी मुटके बनवणार आहे. फक्त त्यांनी काय केलं होतं ना, मुटके बनवताना त्यांनी जी पिठं वापरलेली ना, तर त्यांनी ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, नाचणीचं, बेसन, तांदळाचं पीठ अशी जेवढी पिठं माझ्याकडे अवेलेबल होती ना, ती सगळी एकत्र करून मिक्स करून त्याचे मुटके बनवलेले. तर आता मी काय केलंय, आज मी जरा त्याला व्हॅरिएशन देते माझ्या मनाने. मला माहिती नाही कसे होणार आहे ते, पण बघूया. सक्सेसफुल झालं तर मी सांगेनच तुम्हाला, तुमच्यासोबत शेअर करतेच आहे मी कसं बनवते ते. तर मी आणलेलं आहे भाजणीचं पीठ आणि मी ते भाजणीचं पीठ यूज करणार आहे आज. तर बघूया भाजणीच्या पिठाचे, म्हणजे मला असं, म्हणजे आपल्याला इतकी वर्ष स्वयंपाक करतो, आपल्याला पण माहिती असतं ना जरा की कुठलं पीठ वापरून काय कसं काय काय कशात काय घालून काय बनणार आहे, ते एक ओव्हरऑल अंदाज असतो आपल्याला. तर तसंच आता हा एक एक्सपेरिमेंट करून बघते, भाजणीचं पीठ वापरून बघते. बघू बाइंडिंग तसं व्यवस्थित होतंय का. आणि झालं बाइंडिंग झालं व्यवस्थित तर छानच लागणार आहेत, कारण का भाजणीचं पीठ तर तसंही छानच लागतं, हो की नाही. तर चला बनवायला घेऊया. तर आता अर्ध्या कोबीची भाजी केल्यानंतर हा एवढा असा अर्धा कोबी उरलेला आहे आणि आता त्याचे मला मुटके बनवायचे आहेत. तर आता मी चॉपरला तो बारीक चिरून घेणार आहे सरळ. तसा चॉपर आहे माझ्याकडे, त्याच्यामध्ये कोबी अगदी बारीक चिरला जातो. तर आता कोबीचा दुसरा स्लॉट चिरायला घेते. तर त्याच्यासोबत मी 4 मिरच्यासुद्धा कोबीसोबतच चिरून घेणार आहे, म्हणजे त्या अगदी बारीक चिरल्या जातील. ही भरपूरशी कोथिंबीर, तर अशी मुठभर कोथिंबीर पण घ्यायची आहे. आता ती पण मी ह्या चॉपरलाच लावणार आहे. होऊन जातं हे बघा, अगदी छान चॉप होऊन जाते 1 सेकंडच्या आतमध्ये. तर आता तुम्ही बघू शकता कोथिंबीर सुद्धा किती मस्त चॉपरमध्ये बारीक झालेली आहे आणि छान चॉप झालेलं आहे सगळं. कोबी सुद्धा अगदी असा मस्त बारीक बारीक चिरला गेलेला आहे ना. गेली 10-12 वर्ष मी हे इलेक्ट्रिक चॉपर वापरते आणि इतकं मला आता त्याची सवय झाली आहे ना. असं बारीक काही चिरायचं असेल ना आणि जास्त क्वांटिटीमध्ये, मेन म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये काय चिरायचं असेल तर मी ते चॉपरच यूज करते. ओके, तर आता ह्याच्यात थोडी हळद घालून घेऊया आपण. थोडासा गरम मसाला पण घातलाय. ते थालीपीठ भाजणीवर बघायचं आहे आपण काय काय घातलेलं आहे त्या भाजणीमध्ये. तर त्याच्यात ऑलरेडी मसाले असले तर मग आपल्याला जास्त मसाले घालायला नको. हे थोडंसं हिंग घातलंय मी आणि हे घातलंय थोडं 1 चमचाभर जिरं. आता घालून घेऊया चवीनुसार मीठ. त्या भाजणीमध्ये मीठ नाहीये त्यामुळे आपण मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलंय. आता घालतीये मसाला, मिरची पावडर, म्हणजे मिक्स मसाला आहे हा माझा, संडे मसाला आहे. तर मिरची सुद्धा घातली आहे, पण आमच्याकडे जरा झणझणीतच लागतं त्यामुळे मग मी 2 चमचे साधारण मसाला घातलेला आहे. चमचा माझा छोटा आहे, हा लाकडी चमचा आहे त्यामुळे 2 चमचे घातले तरी अगदीच कमी पडतं याच्याने. ऍक्च्युली कॅमेरा ऑन करायचाच राहून गेला माझ्याच्याने, झालाच नाही करता करता. आणि थालीपीठ भाजणी मी ह्याच्यामध्ये घातलीये आणि कुस्करायला घेतलंय. तर आता मी ह्याच्यात थालीपीठ भाजणी घातलेली आहे बघा. आणि हे असं पाणी न घालता असं मळून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल घालायचं नाहीये कारण कोबीला भरपूर पाणी सुटतं. तसं मळून घ्यायचंय आणि हे बघा चांगलं वळतंय हे बघा, है ना. तसेच मुटके बनवायचे आहेत आपल्याला. तर आपण थोडा वेळ अजून मळून घेऊया कारण कोबीला पाणी सुटत राहणार आहे. खाली थोडंसं पीठ आहे ना, तर आपण चांगलं व्यवस्थित मळून घेऊया म्हणजे सगळे मसाले मीठ त्याला व्यवस्थित लागून जाईल. तर आता आपण उगाचच जास्त पीठ सुद्धा घालायचं नाहीये, एवढं पीठ बास झालंय कारण खाताना आपल्याला कोबी लागला पाहिजे. उगाच खूप जास्त पीठ घालायचं नाहीये. तर आता हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे, अंदाजानेच घातलंय मी. आणि असे वळल्यावर छानसे मुटके पण होत आहेत हे बघा. तर हे असे मुटके करून घ्यायचे आहेत.
असेच रॅन्डमली करून घ्यायचे, अगदी काही शेप देत बसायचं नाहीये त्यांना. आणि हे ठेवायचे आहेत स्टीमरला मस्त उकडत ठेवायचे. तर आता मी असे मुटके करून घेते आणि स्टीमरला उकडायला ठेवते. तर आता हे मोदक पात्र आहे माझं, त्याच्यात पाणी घालून ठेवलंय आणि अशी चाळण ठेवली आहे त्याच्यावर. आणि आता गॅस लावून घेते आणि ह्या चाळणीला ना आपण थोडंसं तेल स्प्रे करून घेऊया, म्हणजे मुटके चिकटणार नाहीत. असं चाळणीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. चाळण याच्यावर ठेवून द्यायची. आणि आता आपण हे जे मुटके बनवतोय ना ते याच्यात एक एक लावत जायचे आपल्याला. तर अगदी अशा मुठीच्या आकाराचेच बनवायचे आहेत मुटके. पण ह्या डिशचं नावच मुटके असं आहे, तर ते मुटके म्हणजे असे आपल्या मुठी एवढेच झाले पाहिजेत ना. ऍक्च्युली ह्याला नंतर मी कट करणारच आहे, पण ते एका ह्या पदार्थाचा जो ऑथेंटिकनेस आहे तो मी काही जाऊ देणार नाहीये. त्यामुळे मी मुटके हे मुटक्यासारखेच बनवणार आहे. आता याच्यावर झाकण ठेवून आपण 15-1 मिनिट ह्याला शिजत ठेवूया. तर मुटके तर आता शिजायला ठेवले आहेत, उकडायला म्हणजे. तर मुटके उकडत आहेत तोपर्यंत आज मी तुम्हाला मुगाची आमटी मी माझ्या आईच्या पद्धतीने कशी बनवते ना ते तुम्हाला सांगते. कारण का मला ही खूप जास्त आवडते. सगळ्या आमट्यांमध्ये मला मुगाच्या डाळीची, म्हणजे पिवळी जी सोललेली मुगाची डाळ असते ना त्याची आमटी, तर त्याची आमटी मला खूप जास्त आवडते. तर माझी आई ती कशी करायची, कुठल्या पद्धतीने बनवायची ते मी सांगते. तुम्ही करत असणारच घरी, पण माझ्या आईची पद्धत बहुता वेगळी असू शकते तुम्ही जशी बनवता त्याच्यापेक्षा. तर आज ती बनवते. आता श्रावण म्हटलं का हे असंच असतं, काय रोज बनवायचं काय हा खूप मोठा प्रश्न असतो. आणि आमच्यासारखे नॉन व्हेजिटेरियन लोकांना तर खूप जास्तच मोठा प्रश्न असतो. कारण का रोज व्हेज खायचं म्हणजे, तसंही आम्ही श्रावण तितकासा असं पाळत नाही, पण सगळे वार वगैरे तसे पाळतो. कारण का राजला वगैरे तर नॉनव्हेज लागतं, तर त्याला आम्ही करून देतो. तर ठीक आहे, तसं रोज विचार करायला लागतं आज व्हेजमध्ये बनवायचं काय. आणि ते राजच्याही गळी आम्ही उतरवतो तसं, त्यामुळे मग असं काहीतरी प्रकार करावे लागतात. तर मग तो पण व्हेज मग खातो वाराला सुद्धा, म्हणून मग हे असं सगळं चाललंय. तर ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा एक माझ्याकडून म्हणजे मी ह्या रेसिपीज तुम्हाला दाखवते याचं कारण तुम्हालाही थोडे आयडियाज येतील. रोज काय बनवायचं हा प्रश्न असतोच ना, तर थोडंसं म्हणजे तुम्ही हे बनवत असालच, पण एक कधी कधी डोक्यातून निघून जातं अरे काय करायचं. तर पटकन माझा ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजेल ना की काय बनवायचं. चला आज आपण हे बनवूया. कोबी खाऊन कंटाळा, आता ह्याच भाज्या मिळतात, कोबी, फ्लावर, शिरोळी, पडवळ. तर पावसाळ्याच्या ह्या भाज्या भरपूर येतात, त्यामुळे मग ह्या घेतल्या जातात आपल्याकडून. आणि मग त्या रोज रोज कशा पद्धतीने बनवायच्या, तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने आपण असं बनवू शकतो. तर आता मुटके इथे उकडत आहेत तोपर्यंत मी तुम्हाला ही याची मुगाची आमटी करायला घेते. तर तुम्हाला दाखवते ह्याची फोडणी करून, कारण का मुगाची डाळ माझी ऑलरेडी शिजवून वगैरे झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते बॅगमध्ये. ओके, तर मुगाची डाळ अशी शिजवून घेतलेली आहे. त्याच्यात शिजताना मी टोमॅटो घातलेला आहे. आणि आता ही उरलेली कोथिंबीर आपण ह्याच्यात घातली ना, तर उरलेली कोथिंबीर मी अशीच टाकून दिली. चॉपरला लागलेली होती ना ती टाकली म्हणून तुम्हाला दिसते. आणि ह्याच्यात मी हळद सुद्धा घातलेली आहे. आणि मुगाच्या आमटीसाठी ना घेतलेला आहे भरपूर सारा कढीपत्ता, म्हणजे कढीपत्त्याच्या 2 दांड्या घेतलेल्या आहेत. अगदी मिरच्या घेतलेल्या आहेत, तुम्ही जसं तिखट खाता त्याप्रमाणे मिरच्या घ्या. तर हिरवी मिरची घेतली आहे. आणि असं लसूण ना, भरपूरसा लसूण चॉप करून घ्यायचा आहे. जेवढा लसूण जास्त ना तसं, म्हणजे मला तरी लसूण खूप जास्त आवडतो जेवणामध्ये, त्यामुळे मग मी असं वापरते. आणि माझी आई लसूण खात नसतानाही ती लसूण असा ह्या आमटीला विशेष करून भरपूरसा लसूण वापरायची, त्यामुळे मी असा भरपूरसा लसूण घेतलेला आहे. आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घेतली वरून टाकण्यासाठी. तर आता आपण करायला घेऊया मुगाची आमटी. तर ह्या भांड्यात मी फोडणी घालणार आहे. तर तुपाची फोडणी देणार आहे मी ह्या आमटीला, कारण की ह्या आमटीला ना तुपाची फोडणी खूप छान लागते. तर आता तूप तापल्यावर ना मी राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता ह्याची फोडणी दिली आहे. मिरच्यासुद्धा फोडणीत घातल्या आहेत. आणि मग जो लसूण होता ना तो सुद्धा फोडणीला घातलेला आहे. आणि अशी मस्त खमंग फोडणी तयार केलेली आहे. ही फोडणी जेव्हा तयार होते ना तेव्हाच इतका छान घमघमाट सुटतो ना घरभरात. ते अगदी त्या वासानेच असं वाटतं की जेवावं आत्ताच, इतका फोडणीला सुंदर वास येतो.
आणि मग ही सगळी फोडणी अशी व्यवस्थित भाजली गेली ना का मग त्याच्यामध्ये आपण ही जी डाळ आहे ना आपण शिजवलेली ती घालायची आहे आणि मस्त उकळायचं आहे. हळद मीठ घालून मस्त उकळायची. छान आमटी तयार होते. चांगली 1-2 उकळ्या आल्या त्याला का मग त्याच्यावर कोथिंबीर वगैरे घालून गॅस बंद करून टाकायचा. रवी मारून थोडी डाळ मोडून सुद्धा घ्यायची आहे. फोडणी दिल्यावर जो घमघमाट सुटलाय काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुपाची फोडणी आणि मस्त त्याच्यात मिरची लसूण जो काय घमघमाट सुटलाय की काय विचारू नका. असं वाटतं आत्ताच जेवायला बसावं. तर खूप जास्त मला आवडते ही आमटी. तर मला तर खूप आवडते. तर ही अगदी फोडणीला घातली ना का जो घमघमाट सुटतो ना की त्याच्याने तुमची भूक वाढून जाते आणि 4 घास तुम्ही जास्तच जेवण. तशी छान दिसते बघा आमटी मस्त. आता एकला उकळी आली ना का आपण त्याच्यामध्ये दोनच सोलं घालायचे. सोलं म्हणजे कोकमं. 2 कोकमं घालायचे आणि थोडी वरून कोथिंबीर. तर थोडा ओला नारळ वगैरे पण घालतात पण आता माझ्याकडे नाही अवेलेबल. माझ्याकडे सतत ओला नारळ नसतो आणि आता काल मी 2 नारळ आणून ठेवलेत पण ते अजून खवले नाहीयेत. तर आता खोवायचे बाकी आहेत. आता सध्या मी ते काय एवढं करायला जाणार नाही कारण का तसाही उशीर झालाय. जेवायला बसायचंय. तर आता नारळ स्किप करणार. नारळ नाही घातला तरी ती आमटी इतकी सुंदर लागते. काही फरक पडत नाही. खूप छान लागते. आता तिचा स्मेलच इतका छान येतोय ना की कधी जेवायला बसते असं झालंय. आणि आता मुटके आपले होत आहेत. अजून 5 मिनिटं लागतील कारण का 15 मिनिटं तरी शिजायला लागतात. तर ते व्यवस्थित घट्ट फॉर्म होतील असे ते. आणि थोडे थंड झाले ना तर मग आपण कट करायचे त्याचे आणि मग त्याला कढईमध्ये मस्त फोडणी द्यायची. तर आमटीला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया 2 सोलं आणि थोडीशी कोथिंबीर. आणि कोथिंबीर घातल्यावर लगेचच गॅस बंद करायचा आहे. तर ही आपली मुगाची आमटी रेडी आहे. मुगाची आमटी कशी आहे ना आता पावसाळ्याची पचायला पोटाला अगदी हलकी आणि छान पोटासाठी खूप चांगली असते. तर मुगाची आमटी अशी अधूनमधून बनवत जायची असते. चांगली असते पोटाला पचायला एकदम हलकी असते. तर आता आमटी तर रेडी आहे. आता मुटक्यांकडे बघूया. तर मुटके पण ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. गॅस मी बंद करते. वाफ झालेली आहे त्याची. मुटके रेडी आहेत आपले. आता आपण हे भांड जरा गार व्हायला ठेवून देऊया. हे असे गार झाले पाहिजेत. तर यांना मी फॅन खाली जरा गार करायला ठेवतो. थोडे गार झाले ना का मुटके असे मस्त फॉर्म होतील आणि मग ते कट करायला सोपे पडतील. तर गरम गरमच कापायचे नाहीत मोडतात. कारण त्याच्यात कोबी आहे आणि आपण थालीपीठ भाजणी वापरलेली आहे ना त्यामुळे मग ते कसे लवकर फुटू शकतील. म्हणून मग त्यांना मी जरा मस्त गार करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये पण थोडा वेळ ठेवू शकता. म्हणजे अगदी ऐन टायमाला नाही केले आधी करून ठेवले ना तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. आणि असेही करून तुम्ही 2-3 दिवस अगदी फ्रीजमध्ये ठेवू शकता हे मुटके. आणि नंतर असे जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता. तर त्याला असं शॅलो फ्राय करू शकता किंवा एअर फ्रायर मध्ये सुद्धा तुम्ही त्याला फ्राय करून खाऊ शकता किंवा तुम्हाला हवं तर असं शॅलो फ्राय तव्यावर तसे पण करू शकता. आता मुटके असे मस्त गार झालेले आहेत छानपैकी आणि मस्त सेट झालेले आहेत बघा. एकदम छान सेट झालेले आहेत. आता मी ह्यांना कट करून घेते सुरीने. मस्त तुकडे करून घेते याचे. तर खूप बारीक सुद्धा करायला जायचं नाही कारण का पीठ आपलं खूप ठिसूळ आहे ना तसं बऱ्यापैकी. कारण का थालीपीठ भाजणी वापरली आहे ना आपण त्यामुळे खूप पातळ वगैरे करायला जायचे नाही. अशी ही साईजचे तुकडे करायचे ह्या साईजचे. आता इथे मी कढई तापत ठेवते. कढईमध्ये थोडंसं तेल घालणार आहे. जस्ट फोडणीपुरतं तेल घालायचं आहे आपल्याला जास्त नाही. चला आता तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये घालूया राई. आता राई चांगली तडतडती आहे त्याच्यामध्ये घालूया जिरं
त्या 2 मिरच्या ना मी अशा फोडून घेतलेल्या आहेत, त्या घालते. कढीपत्ता घातल्या फोडणीचा. तिळ दिसली तरी चमचाभर असे पांढरे तीळ सुद्धा घालायचे आहे. तर आता आपण घालूया ह्याच्यामध्ये मुटके, भिजलेले मुटके आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. तर ह्याला सुद्धा तुम्ही हवं तर नारळ घालू शकता, वरून लिंबू पिळू शकता, थोडंसं तुम्हाला आंबट हवं असेल तर. थोडासा चाट मसाला वापरू शकता. मी थोडासा चाट मसाला घालणार आहे याच्यामध्ये. मी थोडासा चाट मसाला घालते आता. बस, आणि हे रेडी आहे. जास्त काही नाही, फास्ट गॅसवर अगदी 1 मिनिटभर ठेवायचंय. ह्याला हलक्या हाताने परतून घ्यायचंय. अगदी 1 मिनिटभर ठेवायचं आणि गॅस बंद करायचा आहे. तर आता मी मुटके असे प्लेटमध्ये काढून घेतलेत. टेस्ट करायचे आहेत मला, कसे झालेत बघूया म्हटलं, आणि तुम्हाला पण सांगते कसे झालेत ते, म्हणजे तुम्हालाही ट्राय करायला बरं ना. तर आता मी एकटीच घरात आहे, तर मीच टेस्ट करणार आहे आणि मीच सांगणार आहे तुम्हाला. तर हे असे छान झालेले आहेत मुटके मस्तपैकी. आता मी खाऊन बघते, टेस्ट बघते. मस्त, सुंदर, अप्रतिम. नक्की ट्राय करून बघा. आता आम्हाला ह्या फॉर्म मध्ये आवडतात. तुम्हाला जर असं तळलेलं आवडत असेल ना, तसे शॅलो फ्राय केलेत ना तुम्ही, तरी 1 नंबर लागणार आहेत. असे सुद्धा 1 नंबर लागतात. खूप छान, मस्त झणझणीत झालेत, छानच झालेत, एकदम टेस्टी. तर नक्की करून बघा, खूप छान झालेले आहेत, एकदम टेस्टी. आणि भाजणीच्या पिठाने खूप छान होत आहेत. आणि नाहीतर मग तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, थोडंसं बेसन, थोडं तांदळाचं पीठ असं सुद्धा यूज करू शकता. तर मुटके तर एकदम 1 नंबर झालेले आहेत. आणि आता मुगाची आमटी, ती तर माझी फेवरेट आहे. आम्ही अशीच वाटी वाटी घेऊन पित असतो. आम्ही तिघांनाही खूप आवडते. म्हणजे मला तर अगदी, म्हणजे ही आमटी केली का मला आईची आठवण येणारच येणार. खूप जास्त आठवण येते तिची, कारण का ही आमटी केली ना तर मी तिला म्हणजे सांगूनच ठेवलेलं असायचं, मुगाची आमटी केली ना का शिरोळ्याची भाजी नाही तर भेंडीची भाजी. शिरोळ्याची भाजी आणि 1 नंबर जेवण. मला तुमचा पिझ्झा नको का बर्गर नको, काही नको. शिरोळ्याची भाजी नाही तर भेंडीची भाजी, मुगाची आमटी आणि गरम गरम भात. मस्त, ह्याच्यापेक्षा सुंदर असं दुनियेत काही नाहीच. तर आता मुगाची आमटी सांगते. ही तर मला माहितीच आहे, खूपच सुंदर होते, खूप छान होते. लाजवाब, सुंदरच झाली. आता मी मस्त सूप सारखी ही पीत बसणार आहे. म्हणजे हा नेहमीचाच कार्यक्रम आहे. मुगाची आमटी केली का बनवून झाली का लगेच 1 वाटी घेऊन पिऊन टाकायचा. तो तडकाचा जो घमघमाट आहे ना, तो रूम मध्ये जायच्या आधीच 1 वाटीभर पिऊन घ्यायची आमटी, म्हणजे मग तो फ्लेवर असा तानामनात राहतो. तर आता मी ही आमटी प्यायला घेते. तर माझा आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही सुद्धा असे मुटके वगैरे घरी करून बघा. कोबी असा एक्स्ट्राचा कधी जास्त आला असेल किंवा असंही कधी ट्राय करून बघा कोबी कसा बनवायचा. तर अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता तुम्ही. बोरिंग कोबीला असं इंटरेस्टिंग बनवू शकता. तर ठीक आहे, भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.